बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीअंतर्गत वॉर्ड क्रमांक 49 मालाड पश्चिम इथं आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार संगीता सुतार यांच्या प्रचार सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली। प्रचार सभेदरम्यान परिसरात उत्साहाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळालं। यावेळेस धारवली गावातील नागरिकांनी संगीता सुतार यांचे जल्लोषात स्वागत करत आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली। स्थानिक नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित होते। याप्रसंगी जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना उमेदवार संगीता सुतार यांनी धारवली गावात आजवर करण्यात आलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा मांडला। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शैक्षणिक मदत, महिलांसाठी उपक्रम तसंच स्थानिक समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला। धारवली गावातील नागरिकांनी मला नेहमीच काम करण्याची संधी दिली, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, पुढील काळातही परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन असं समाजसेवक संजय सुतार यांनी सुद्धा सांगितलं। निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, रस्त्याचं काम करणार आहोत। एक छोटी डिस्पेन्सरी करायची आहे इकडे, ती डिस्पेन्सरी करायची आपल्याला। आणि आपल्याला माहिती आहे ह्या ठिकाणी या आदिवासी पाड्या धारवली कित्येक वर्षापासून बघतोय। ज्या टायमाला लाईटचा प्रॉब्लेम होता तेव्हा पिंकीला घेऊन आम्ही स्वतः DMC मराठे साहेब होते, त्यांच्याकडे जाऊन साहेब बोलले तिथे आदिवासी पाडा आहे, कलेक्टर लँड आहे संजय, तिथे प्रॉब्लेम आहे, मँग्रोज आहे। मी बोललो साहेब असं नाही, तिथे आदिवासी पाडा असल्या तरी पण तिथे जुनी लोक पण दारुलीची लोक, दारुलीकर वगैरे जुनी लोक आहेत, त्यांची घरं आहेत 61-62ची। मग ते बोले मला 2 तरी बिलं आणून दे। मग तिथे मी त्यांच्याकडे बिल घेऊन गेलो आणि त्या टायमाला AMC बेलारसू साहेब होते, त्यांनी त्यांना दाखवलं आणि सुनील प्रभू साहेबांनी बेलारसू साहेबांना भेटायला सांगितलं मला। मग बेलारसू साहेबांनी सांगितलं मराठे साहेबांना का त्यांना तुम्ही NOC द्या आणि त्यांना त्यांचं काम करू द्या म्हणून। त्याच्यानंतर आपण लाईट आणली। पाण्याच्या टायमाला असं झालं, मँग्रोजचा प्रॉब्लेम होता, तर मँग्रोजच्या टायमाला आम्ही साहेबांना भेटलो। त्या टायमाला साहेब होते तिथे, संख्ये म्हणून साहेब होते, त्यांना भेटलो। त्यांनी सांगितलं अशी अशी आमची बाँड्री होणार आहे। मिल साहेब तुम्ही बाँड्री करा, आम्हाला एक तुम्ही नेर लाईन द्या आणि एक NOC द्या म्हणून। मग ते संघे साहेबांना भेटलो। मी प्रभात समिती अध्यक्ष असताना, मिसेस असताना त्यांना बोलवलं। साहेब तर त्याच्यामध्ये आपल्या मठचं एक प्रदीप कोळी आहे डोंगरपाडाचा, त्याचे पण लाईटचं काम होतं, ते पण मी करून दिलं। त्याला साक्षीदार अन्सलम म्हणून त्याचा साडू आहे, तो होता बरोबर माझ्या, त्यांचं मी काम करून ह्या कामामध्ये त्यांचं पण काम झालं। या अशा गोष्टी करत असताना प्रत्येक सातत्याने त्यांच्या मागे लागून आम्ही मालविया साहेबांकडे गेलो, एचीकडे। त्या टायमाला एचीकडे मालविया साहेब होते, आपले कन्स्ट्रक्शनला डेप्युटी आपले मुद्रस साहेब होते, त्यांना बकरी अड्ड्याला जाऊन आम्ही सांगितलं। शेवटी इकडनं आम्ही संघे साहेबांना माझ्या गाडीत घेऊन गेलो की आपले ते AE होते, मग त्यांना घेऊन गेलो, त्यांना सांगितलं, एक दिवस रिजेक्ट केलं त्यांनी। मग ह्या पिंकी ताईला, लक्ष्मी ताईला तिथे घेऊन गेलो, साहेब असं आहे तुम्ही येऊन बघा तिथे कंडिशन काय। मग त्यांनी इन्स्पेक्शन केलं, अरे मध्ये बोलल्यानंतर ते काम करून घेतलं आपण आणि ते काम झालं। औषधापासून असतील, हॉस्पिटलपासून असतील, तर महानगरपालिकेचे असतील, राज्य शासनाची कामं असतील, ही सर्व कामे मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तोक्ते वादळ झालं, 29 बोटी मडमध्ये फुटल्या होत्या, जे शासनाला काम करायचं होतं की भरीव आर्थिक मदत देण्याकरता, ती शासनाने काही दिली नाही। परंतु संजय सुतार साहेबांनी आमच्या नकळत कोणाला 50,000, कोणाला 1 लाख, काय म्हणजे त्यांनाच माहिती आहे ते कोणाकोणाला काय काय दिलं ते। आणि ती मंडळी सगळी आता बरोबर आहे। म्हणजे आता तुम्ही बघितली कालची रॅली जर बघितली तर हजारोच्या संख्येने जे लोक होते ते त्याच्यातला एकही व्यक्ती असा नव्हता की जो मतदार नाही आहे। म्हणजे पहिली रॅली असेल मुंबईमध्ये की ज्यांच्याकडे हजारोची तादादने लोक होते आणि ते ओरिजिनल मतदार होते। तर मतदार ओरिजिनल बरोबर असणं हा याचा संकेत आहे की त्यांनी कामं भरपूर या वॉर्डमध्ये केलेले आहेत। मालाड पश्चिम वार्ड क्रमांक 49 या ठिकाणी आहोत आणि आपण अशा गावामध्ये आहोत जो आदिवासी पाडा म्हणून ओळखला जात होता, ज्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे स्वातंत्र्य काळानंतर लाईट, वीज या विभागात आणणारे आपल्यासोबत लोकप्रतिनिधी डोळ्यासमोर आहेत आणि आज ते प्रचार फेरीमध्ये आलेले आहेत। तुम्ही पाहताय की हे ग्रामस्थ तेच आहेत की ज्यांना अनेक वर्षापासून पाण्यासाठी, लाईटीसाठी जे भटकत होते, त्यांना आज हक्काची लाईट मिळालेली आहे आणि पाणी मिळालेलं आहे। आज आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। संगीता सुतारने आम्हाला सगळं संपूर्ण काम करून दिलेलं आहे। पाण्याची लाईन दिली आहे, लाईट दिली आहे, रस्त्याचं कामसुद्धा होणार आहे। आणि वेळोवेळी आम्हाला जवळजवळ पाणी नव्हतं तर टँकरने त्यांनी वर्षभर पाणी आम्हाला पुरवलेलं आहे। आणि त्यांच्यासारखा माणूस मिळणं म्हणजे कठीण आहे आणि त्यांना आम्ही निवडून देण्याची आमची
काळ्या दगडावरची रेग आहे. 15 साल से रह रहे अंधेरे में से, लेकिन लाइट पानी सब इनके वजह से है। दादांनी भरपूर आम्हाला सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. भरपूर पाणी या प्रचार सभेमुळे वॉर्ड क्रमांक 49 मध्ये निवडणुकीचा प्रचार अधिकच रंगतदार झाला असून संगीता सुतार यांच्या उमेदवारीला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई.